ठाण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागानं रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे। मागील वर्षीच्या तुलनेत 10,42,00,00,000चा जादा मुद्देमाल जप्त करून महत्त्वाच्या चोरटी वाहतूक करणाऱ्या कंबरडं मोडलं आहे। उत्पादन शुल्क विभागानं केलेली कारवाई थेट 70% वाढली असल्यानं या विभागाचं कौतुक केलं जात आहे। विभागाकडे खबऱ्यांचं सक्षम जाळं, दक्ष अधिकारी, कर्मचाऱ्यांची फौज असल्यानं चोरटी वाहतूक करणाऱ्या टोळ्यांमध्ये दहशत पसरल्याचे चित्र निर्माण झाले। इतर राज्याला जोडणारे अनेक मुख्य महामार्ग ठाणे जिल्ह्यातून जात असल्यानं या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत मद्याची वाहतूक होत असते। त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग या महामार्गांवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवून असतात। त्यामुळे कोट्यावधींचा महसूल बुडवू पाहणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या उत्पादन विभागाकडून आवळल्या जातात। परराज्यातून ठाणे मुंबईत चोरट्या मार्गाने होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी विशेष पथकं तयार केली आहेत। या पथकांच्या माध्यमातून सापळे लावून गुन्हेगारांना पकडण्यात येते। त्यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या 11 महिन्यात ठाणे विभागानं 25,68,64,398 रुपये किमतीचे परराज्यातील मद्य, बनावट स्कॉच आणि इतर मुद्देमाल जप्त केले। ठाणे, मुंबई, पालघर, वसई, गुजरात इत्यादी भागात विक्रीसाठी हे मद्य वितरित होणार आहे।